केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, मात्र जनता दरिद्र अशी स्थिती भाजप सरकारच्या काळात निर्माण झाली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली। धुळ्यात संघर्ष यात्रेतल्या सभेत बोलताना त्यांनी युती सरकारवर चौफेर टीका केली। शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय आत्महत्या करतायत, त्यामुळे सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची वेळ आली असल्याचा आरोप त्यांनी केला। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर यावेळी हल्लाबोल केला। समाजवादी आहे, रिपब्लिकन पक्षांचा आहे, योग्य वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी कर्जमाफी करू असं त्या देवेंद्र फडणवीस सांगतायत। योग्य वेळ कधी येणार? किती आत्महत्या केल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब योग्य वेळ येणार आहे हे तरी आम्हाला एकदा सांगा। किती लोकांचे जीव तुम्ही घेणार आहेत त्याच्यानंतर त्या ठिकाणची योग्य वेळ येणार आहे हे तरी या सरकारने आम्हाला सांगावं। ते गांडूळ कसं असतं, इकडनं चालतं का इकडे थोबाडे काय तिकडे थोबाडे काहीच कळत नाही, त्या पद्धतीचं या सरकारचं झालंय। काय बोलतायत, कसं बोलतायत, कुणा करता बोलतायत, सरकार कुणा करता चालवतायत? तुम्ही मुठभर लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याच्या करता पुढाकार घेता आणि आमच्या करोडो शेतकऱ्यांना मात्र तुम्ही वाऱ्यावर सोडता। यूपी मॉडेलच महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मान्य नाही। 1 लाखाची मर्यादा ही आम्ही मान्य करत नाही। आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरचं जेवढं कर्ज आहे ते 100% माफ झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे 1 लाखाच्या मर्यादेचं कर्ज यूपीनं मान्य केलं असेल, पण महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र सरकारचं यूपी मॉडेल आम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच शेवटपर्यंत सातबारा कोरा होईपर्यंत हा संघर्ष आमचा चालू राहणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।